नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना महानगर प्रमुखांवर केलेल्या आरोपानंतर वातावरण चांगलंच तापलंय। जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी ड्रग्ज पेडलरचे व्हिडिओ दाखवले होते। सभेनंतर संबंधित मुलांच्या पालकांनी महाजनांना घेराव घातला। आमच्या मुलांची बदनामी करू नका, पालकांचं आवाहन होतं। हे गोंधळानंतर महाजनांनी मात्र या सगळ्या परिस्थितीतून काढता पाय घेतला। किरण ताजने आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। किरण, कस्तुरी खरं म्हणजे नाशिकमध्ये प्रभाग 24 मध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चौक सभा घेतलेली होती आणि या चौक सभेच्या दरम्यान त्या सभेमध्ये ड्रग्ज पेडलर सोबत शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि या प्रभाग 24 मध्ये असलेले जे उमेदवार आहे प्रवीण तिदमे यांचा ड्रग्ज पेडलर सोबतचा व्हिडिओ दाखवलेला होता आणि त्या व्हिडिओ नंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाजनांच्या भोवती ज्यांचा व्हिडिओ त्या मुलांचा व्हिडिओ होता त्यांच्या पालकांनी त्या ठिकाणी गिरीश महाजन यांना घेराव घातला आणि जाब विचारण्याचा प्रयत्न केला। आमच्या मुलांची बदनामी करू नका अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं होतं। एकूणच गोंधळाची परिस्थिती झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला। गिरीश महाजनही त्या ठिकाणाहून बाहेर पडले, मात्र एकूणच काही काळ त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। मुलांच्या पालकांनी आक्रमक भूमिका घेत आमच्या मुलांची बदनामी करू नका, चुकीचे फोटो दाखवू नका अशा स्वरूपाचं म्हणणं त्यांनी मांडलं आणि काही काळ गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला होता। बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।